हा विठ्ठल बरवा तो हा गोड भावा शेवटचा दिस गोड भावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया हवा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया तुक वाटे झाली आवे साथी तुक वाटे झाली आवे तुक वाटे झाली आवे मंगळाचे तेने उणे मंगळाचे तेने तुकामणे मुक्ती परनेले नवरे तुकामणे मुक्ती परनेले नवरे आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी तुकामणे मुक्ती परनेली नवरी तुकामणे मुक्ती करविली नवरी तुकामणे मुक्ती परनेली नवरी तुकामणे मुक्ती परनेली नवरी आता दिवस चारी खेळी आता दिवस चारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया हवा तृष्णेचिया हवा तृष्णेचिया कुंडलिया हवा तृष्णेचिया गोपाल कुमारी 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 यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड
धावा आ कुंटलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा कुंडलिया 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 धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया विठ्ठला
विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव पवन सुत हनुमान की जय, रे भाई सब संतन की जय। शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जिजाऊ माता की जय, भारत माता की जय, मोटा देवी माता की जय, संत भगवान बाबा की जय, संत वामन भाऊ महाराज की जय, जगत नारायण महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया हवा तृष्णे जिया, कवतुक वाटे झाले यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया हवा तृष्णेच्या, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, जाग्रपादाने कथेचा विस्तार, जाग्रपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी मी कळा कुसरी, काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत, दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत, आता वंदू देव ब्राह्मण जांचन पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया भाषे दंडवत, आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया भाषे दंडवत, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रोते देखा, ताळ मृदंग श्रुती श्रोते देखा, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू जगन्नाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू जगन्नाथा, प्रथम नमन करू गणनाथा।
मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे यादसाठी केला होता अट्टहास सेवटाचा देश गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेजिया प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय सुरेश एकनाथरावजी वारकड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी मंदाकिनीताई, सुपुत्र सचिन भाऊ, दोन्ही मुली सुवर्णाताई लोखंडेन सारिकाताई भराडे या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे सुभाष महाराज कुठे गेले? सुभाष महाराज आहे का? असू दे असू दे. त्यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून बोधेगावकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना वंदन. आमची सर्व उभी असलेली टाळकरीन गायनाचार्य महाराज मंडळी, हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते श्रोते आणि वारकर परिवाराचे नाते गोते. ता टाकायचा ता. या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, आपण तिकडेच निघालो. फक्त मराठी भाषेत म्हणायचं असते मरण आलं. मरण येतच नाही भाऊ, ते आहे तिथंच आहे. आम्ही तिथपर्यंत जातो. तुमच्या अनुभवाचं सांगतो. आषाढीला जर बोधेगावच्या लोकांनी एसटी केली पंढरपूरला जायला, 50 वारकरी एसटीत बसले. एसटी निघाली. 9-10 तासांनी पंढरपुरात एसटी पोचली. सुभाषराव मग आतले एकमेकाला म्हणतात, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे बोधेगावून गेलं, 8 तास गेलं. तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसंच आहे, मरण आलं, येतच नाही. ते 2030ला आहे. आमचा जन्म 1950चा. 30-50 कडे कधीच येत नाही. हे 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जात असत. दिवसेंदिवस 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 आपण चाललो कुठे? प्रत्येकाने विचार करा. मरणाकडे. ते आहे तिथेच आहे. आपला प्रवास तिकडे आहे. कारण जीवन ही नदी आहे. नदी शब्द आला की उगम आणि संगम हे 2 शब्द ठरलेले आहे. मग जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा समुद्र आहे, जन्म हा पहाड आहे, जीवन ही नदी आहे. सुख आणि दुःख हे त्या नदीचे 2 काठ आहे. सुखशानंतरम दुःख, दुःखशानंतरम सुख ठरलेलं आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या.
त्याला जीवन म्हणतात. एक आनंदानं कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस नाईलाजानं छापतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली आपण 10व्याला यावं. हे दोन्ही घडतं ना ज्याच्यात, त्याला जीवन म्हटल्या जातं. कबो हासे कबो रोवे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाने खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चाललं की मागचा समाज रडत निघाला. राम बोलो भाई राम, राम नाम सत्य है, सत्य बिना गत नाही. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव बसतो घोड्यावर, अंतरणी बांडपूर तालावर डीजेच्या नाचतात. बस असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. म्हणून सुख आणि दुःख हे मिश्रण आहे ज्याच्यात, त्याचं नाव जीवन आहे. म्हणून जीवन रूपी नदीचे हे 2 काठ आहे, एक सुखाचा एक दुःखाचा. उगम पावली जन्मरूपी पहाडावर, मिळणार आहे मरणरूपी समुद्राला, आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड वाहत आहे. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा गोरवा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा गोरवा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नये. आजचा दिवस गेला गेला, पुन्हा नाही. आजचे 10 वाजलेले सकाळचे गेले, पुन्हा नाही. सुभाषराव, मी सांगितलं होतं आपण 10ला फेटा बांधून तिथं जातो. लोखंडी कॉट, सिंगल बेडचा दिवाण, हे मराठीत सांगा बरं का. सांगितलं बाबा. म्हटलं पहा बरं, ते सोफा आणून ठेवतील. नाही बाबा, पाहतो तिथून तर सोफा. आणि हे रोजचं आहे, ही इथलंच आहे असं नाही, रोजचं. आम्ही तासभर आधी सांगतो, अरे मला मांडी घालून बसायचं आहे, सोफ्यावर बसता येत नाही. नाहीतर आमचं काल रामायण संपलं, जोड महोत्सव. मग तुमचे 10 वाजण्याची वेळ सांभाळण्यासाठी आम्ही किती वाजता उठलो असेल? बरं, 5 वाजता जेजुरीला कीर्तन आहे आजचं, म्हणून 12च्या पुढे 1 सेकंद जाणार नाही, कारण मीच उशिरा येत नाही, ते बाकीचं. आता पाहुणे रावळे बरोबर 12पर्यंत येतात. आमचे अनुभव आहे, काही तर घरून विचारतात. ज्यांना 2 मिनिट बोलायचं असते ना, ते घरून विचारतात, आलं का संपत कीर्तन? अजून 15 मिनिट चालत. बरं वेळेवर येतो. कारण जर आधी आलं ना ऐकलं तर केवढं पाप. मग आम्हाला म्हणतात थांबा, श्रद्धांजली होईपर्यंत बसा. म्हटलं आमचं ऐकायला त्यांना सवड नाही, तर त्यांचं भाषण ऐकायला आम्ही काय मोकळे आहो का? तो लाड नाही चालत. तुम्ही कधी या, 12ला पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली तरी टाळकरी मृदंगाचार्य सावध होते.
त्यांना माहिती आहे कीर्तन कोणाचं डोक मारायचं, पण दाला येत वेळ वाचवण्यासाठी गाडीत फेटा गुंडाळला मी. विचार, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. आजची वेळ गेली ती गेली, पुन्हा नाही. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा थोडा स्वहिताचा घोर वहा, अंध्याने रहा श्रीहरीच्या. बरे का सचिन भाऊ, मी का थांबलो? बापाचं महत्व बाप असेपर्यंत कळत नाही, प्रत्येकाला सांगतो. आणि मग वडील गेल्यावर महत्व लक्षात येतं. जोपर्यंत वडील आहे ना, वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, घराचं वजन गेलं. आता उठला सुटला व्याख्याता, कवी, लेखक, कीर्तनकार, आईवर आईवर प्रवचन आहे शेवगावला, आईवर व्याख्यान आहे पैठणला, आईवर पुस्तक काढलं त्याचं प्रकाशन आहे पाथर्डीला. आई 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 कौतुकाचा विषय आहेच, जरूर बोला. अरे पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी, थोडंसं बापावरही बोला ना. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं असते. असं का झालं? आईचं समाज पाहतो, बापाचं लपून असते. बस एवढाच फरक आहे. लेकरू आडवा आलं म्हणजे गडबडा 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 लोळणारी दवाखान्यातली माय समाजाला दिसते. पण त्याच वेळेला टेन्शनमध्ये 2 दिवसापासूनचा उपवासीन रिकाम्या ग्राउंडवर दवाखान्याच्या पुढे हातावर हात चोळत येरझारा घालणारा बाप समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? किरकोळ संकट असेल सचिन भाऊ, आईची आठवण आहे, सहज आहे. हे चालता चालता काटा बोचला की आई ग, हे शब्द ठरलेले आहे. हे काही केंद्र सरकारचा नियम नाही, काटा बोचला म्हणजे आई ग म्हणावं. हे नैसर्गिक आहे. चालता चालता पायात काटा भरला, आई ग. पण हायवे क्रॉस करताना लक्षात नाही, याच्याजवळ ट्रक थांबला, दोन्ही हात वर. बाप रे, इथं नाही आई, इथं बापच. भयानक संकटाच्या वेळेला थोडीशी विनंती आहे माझी, मोबाईल बंद करा. कारण तुम्ही कुठं बसले हे त्याला माहीत नाही, जे करतं त्याला. आता माझाही बंद आहे, माझ्या इतके तर कोणालाच येत नसेल, पण चालतो व्यवहार, काही बिघडत नाही. आता मोठी मोठी लोक आलेली आहे इथे, कदाचित मोदी साहेबाचाही येत असेल त्यांना, काय सांगता येते. म्हणून त्यांना सांगा आय एम बिझी म्हणून. मोदी साहेबाला सांगा, तुम्ही द्रौपदी ताईला सांगा आला असता म्हणा 12 नंतर बोलू, बस एवढीच विनंती आहे. सुभाषराव तुम्ही बंद करा. ठीक आहे. बरं ते मोबाईलवर एवढं बोलतं का तिथून आम्हाला ऐकू येतं? अरे आपण कुठं बसलो? लोक श्रवणाला आलेले आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला जानदेव आईचंही प्रेम आहे, बापाचंही आहे. आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. सचिन भाऊ, तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं किती मोठं व्हा, तालुकाभर तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण एक लक्षात ठेवा, सुरेशरावच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला.
बरं का. आणि हे जीवन आहे सुभाषराव, हे कोणाला सोडलं नाही. जिथं देवाला सोडलं नाही तर आपला काय हिशोब लावता. आणि असं आहे बरं का, ज्याने कष्ट उपसलेले असतात, परिवार सुखी करण्यासाठी रात्रंदिवस धावपळ केलेली असते, आणि जेव्हा दिवस सुखाचे येतात बरं का, तेव्हा कौतुक पाहणारा निघून जातो. हे प्रत्येकाच्या जीवनात आहे. ज्यानं 4 दिवस सुखानं राहावं आणि आपल्या लेकरा बाळाचं कौतुक ज्यानं पाहावं, ती कौतुकाची थाप निघून जाते जेव्हा दिवस कौतुकाचे येतात. हे आपल्यात नाही. जेव्हा 14 वर्षांनी भरतजीकडे निरोप आला, तुम्हारे भैया रामचंद्र अयोध्या में दोपहर तक पधारने वाले हैं. आला नाही. भरतजी पळतच आले अयोध्येत नंदीग्रामातून आणि राजमहालापुढे, माताजी माताजी. माय कौशल्यानं आवाज ओळखला ना, आई राजवाड्याच्या बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. कौशल्या रडू लागली. मी बापासाठी सांगतो सचिन भाऊ, कौशल्या रडू लागली. भरतानं विचारलं, आई 14 वर्षांनी माझा दादा राम येतो वनवासातून, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे. काय? आज तुझ्या जन्मदात्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली. आज तुझा बाप दशरथ राजा असता तर नुसता नाचला असता रे. त्याची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुम्हारे पिता की याद आई करके रो रही बेटा. जिथं रामाचा राज्याभिषेक बघायला त्याचा बाप नाही, तर आपला हिशोब कशात लावता? हे प्रत्येकाच्या जीवनात घटना घडतायत. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल दोन काळ महत्वाचे आहे. एक माध्यान्ह काळ, एक अंतकाळ. आणि दोन काळ साजरे करण्यासाठी 2 घटकाची गरज आहे. माध्यान्ह काळासाठी अर्थ पाहिजे, अंतकाळासाठी परमार्थ पाहिजे. शब्द जवळजवळचे आहे. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, 56 पदार्थ एका वेळी जेवतोय, काय अर्थ आहे? पण माध्यान्ह काळ साजरा करणे पुरुषाचा पुरुषार्थ नाही. जर माध्यान्ह काळ साजरा करणे पुरुषाचा पुरुषार्थ म्हणावा तर मानव आणि पशु यातली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतो. जेवणामध्ये फरक आहे, पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड, झोंबे, कावळे, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस, चारा, मुक्ता, फळे, मालाची पै, पेटे, वाहताती, उंटे, तयासी तो, काटे, भक्षावया, सुकरासी, विष्टा, माणे, सावकास, मिष्टान्नाची, त्यास काय गोडी, स्वानासी भोजन दिले, पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. हे जेवण सांगितलं मी, ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. म्हणून माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषार्थ नाही, अंतकाळ. आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी गरज परमार्थाची आहे. हे शब्द जवळचे आहे, अर्थ आणि परमार्थ. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम अधिक अर्थ म्हणजे श्रेष्ठ धन. त्याला श्रेष्ठ धन का म्हणतात? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, खर्च केल्यावर ते धन कमी होत नाही, आणि दुसरं मेलो तरी आमची संगत सोडत नाही, त्याला म्हणतात परमार्थ महाधन. बाकीचं सगळे माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा.
हे सगळे काढून घेतात, रडण्याचे नाटकं करतील. बरोबर प्रेत न्हायला काढलं म्हणजे म्हातारी पावलं धरती बरं का डेड बॉडीचे. आणि तुमच्या कानात बिग बाई 6 ग्रामची होती. म्हातारीनं विचार केला 40,000चं वाटोळं करून चाललं म्हातारं. आपण काढायची नाही, म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. बरोबर पावलं धरली प्रेताची. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक पाहू लागले सुभाषराव. वर्णन वर आलं, टेरिकॉटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. कारण तिला इथं स्टँडवर यायचं ना, हळूहळू तिकडून कमरेवर आलं. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. वर वर्णन, नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. गळ्यावर वर्णन आलं, गळ्यात साखळी कशी शोभत होती. आणि जेव्हा कानावर आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली आणि मग नाव घालणाराचं लक्ष गेलं. पाटील बिग बाई तशी झाली काढा तेवढी. भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. यमाची हाती बांधोनिया देती, हाती बांधोनिया देती. यमाची हाती बांधोनिया देती. हाती बांधोनिया देती. भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. बस याला अर्थ म्हणतात जो इथे काढल्या जातो. त्याला परमार्थ म्हणतात जो जीवासोबत येतो. परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण. जोडले हे न सरे धन, अविनाश आनंद घन. अमूर्तमूर्ती मधुसूदन, समचरण देखलिया. संपदा तयाची न सरे कल्पांती. जोडविला भक्ती देवला. भक्ती देवला तो सोडविला भक्ती देवला. संपदा तयाची न सरे कल्पांती. संपदा तयाची नसरे कल्पा, संपदा तयाची न सरे कल्पांती. संपदा तयाची नसरे कल्पा. जोडविला भक्ती देवला. सोडविला भक्ती देवला, सोडविला भक्ती देवला. परमार्थ अंत काळासाठी आहे. आणि महाराज अनुभवाने सांगतात, मी केला, त्रास झाला, गावात राहू दिलं नाही. सगळ्या कथा भाग तुम्हाला माहिती आहे. मंबाजी बुवानं काठीनं बदललं, दुष्काळ पडला, सावकारकी बुडाली. सुभाषराव बायको मेली तरी भजन बंद केलं नाही. भंडारा डोंगर गाठला, तिथं लोक उपद्रव देऊ लागले तर गोराड्या डोंगरावर गेले. तिथंही त्रास व्हायला लागला तर भामचंद्र डोंगर. का महाराज काय, अहो तुमची पत्नी मरण पावली, दुष्काळ आटेला, द्रव्य नेला, मान स्त्री एक अन्न करता मेली. मंबाजी बुवानं बदललं काठीनं, सावकारकी बुडाली, गावात राहू दिलं नाही. भंडारा डोंगर, घोराड्या, भामचंद्र, रात्रंदिवस फिरले तरी तुम्ही भजन चालूच ठेवलं. हा काय उद्देश? एकच उद्देश, शेवटचा दिस गोडवावा, शेवटचा दिस गोडवावा, शेवटचा दिस. गोड व्हावा. याचसाठी केला होता टास, याचसाठी केला होता टास. यासाठी गेला होता टहास. यासाठी गेला होता टहास.
उद्देश, एवढाच उद्देश, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करण्याची गरज काय होती तुम्हाला? अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मग मरायच्या आधी शेवगावचं पाथर्डीचं भजनी मंडळ बोलून घ्यायचं, बोदेगावचं, करा भजन सुरू का, मला मरायचं आहे. अरे एवढं सोपं आहे का भाऊ? जेव्हा मरण ज्याला येतं ना त्याची अवस्था पहा. आपण तिकडे जाणार एक दिवस. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, न मर्तयाच्या चित्ता युगांतून होय. तडपडतं ते, पाय घासतं, झटके देतं, डोळे फिरवतं, आचके देतं, आणि मग घरातले घाबरतात. गावात येतं ते, रावसाहेब आगा घरी, रावसाहेब लवकर चला. का? आमचं नानासाहेब कसं तरी करतं. लेका नानासाहेब कसं तरी करतं हे तुला बघवत नाही, तर नानासाहेबाचं कसं होत असेल? याच्यासारखं प्रेम जगात कोणाचं नाही. बाकीच्यांना बाता मारू द्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं. अरे प्रेमाचा नाटक आहे, गुटक्याच्या पुड्याचं करण्यासाठी आहे नाटक. खरं प्रेम दोघाचं आहे, जीव आणि शरीर. याच्या पुढे जगात कोणाचं प्रेम नाही. जिथे जाईल तिथे दोघं असतात. आता तुम्ही कीर्तनाला आले, मग जीव घरी ठेवून डेड बॉडी आली का? का डेड बॉडी घरी ठेवली एसीच्या रूममध्ये, जीव आला ऐकायला? जिथे जाईल तिथे. पार फासावर जायचं असेल ना तरी परिवार बाजूला राहील, पण दोघं जातात फासावर, जीव आणि देह. ते आमच्या नागपूरला याकूब मेमनला फाशी झाली होती, त्याचा परिवार मुंबईला. सचिन भाऊ पण फासावर दोघं गेले. त्याचा जीव न त्याचा देह, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची मैत्री असते. जीव शरीराची प्रीत, दोघे एकरूपे वर्तत, घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता, प्रेमप्रीत काळ येऊनी अकस्मात जीवासी पाश घातला. आणि जीव जाण्याचा प्रयत्न करतो की नाही, तेव्हा शरीर रडतं. त्यावेळीचा संवाद आहे दोघाचा. शरीर रडतं, जाऊ नको जीवा, जाऊ नको जीवा. का? तू गेल्यावर ज्या बंगल्यात मी 70 वर्षे होतो ना रे, तू गेल्याबरोबर माझे पोरं 7 तास नाही ठेवायचे. माझं खोटं असेल तर मरून पा, बाहेरची चर्चा पा. का हो, कशा करता उशीर? ज्याला विचारलं ते वैतागलेलंच असतं. मुलगी यायची म्हणतात बुवा, ते वैतागून म्हणतात. कुठून यायची मुलगी? दिल्ली. अरे काय पागल झाला का म्हणा, तिला 28 तास लागणार, तोपर्यंत डेड बॉडीचं काय होणार? मग आता कोणाची वाट पाहू नका म्हणा. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. म्हणती यासी झाला भूमिभार. स्वजन सुपुत्र सारे करीती विचार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार. काढा काढा म्हणती यासी झाला काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. स्वजन सोगोत्र सारे करीते विचार. काढा काढा म्हणती असी झाला भूमिभार. जीव जाण्याचा प्रयत्न करतो शरीर. अरे मरण, मरण म्हणजे काय? 4 दुःखाचं एकत्रीकरण, याला म्हणतात मरम. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी.
ही चारही दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. पहिलं अनुतापाचं असते. ज्याला मरण येतं त्याला खाली टाकावं लागतं. कॉटवरून खाली टाकलं मग त्याच्या लक्षात येतं आता आपण काही तासाचा संगाती आहे. मग त्याला जीवनाचा चित्रपट आठवतो. देवा 85 वर्षे जगलो पण अजून पंढरपूर पाहिलं नाही. हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हाची घडोघडी चित्ता येतो आठव. अनुतापाचं दुःख आहे. खाली टाकल्यावर जलमा येऊन केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव. अनुताप. लगेच दुसरं दुःख सुरू होतं मोहजन्य. आता मी मरणार आहे. मी मेल्यावर माझ्या बायका पोराचं परिवाराचं कसं होणार याला म्हणतात मोहजन्य. स्त्री पुत्र आणि धन होते दुःखाचीच कारण हे मोहजन्य. आणि तिसरं जे दुःख सुरू होते ते विश्लेषण. त्याचं नाव ताटातूट. ताटातूट म्हणजे जीव जाण्याचा प्रयत्न करतो आणि शरीर त्याला धरू धरू ठेवतं. ती जी वडाताण आहे हे विश्लेषण. आणि चौथं दुःख सुरू होतं ते आगामी. अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी ही चार दुःख मरायच्या वेळेला. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम. यमदूत त्याला दिसतात. तुम्ही त्यावेळीची अवस्था पहा. आता 1 ते 1.5 मिनिटाचा सांगाती असतो तो तेव्हाची लक्षणं. पाय गार पडलेले. आता 1.5 मिनिटात मरतंय ते. पाय गार पडलेले, छातीमध्ये उष्णता, पापण्या हालायच्या थांबलेल्या, खालच्या बाजूनं ओल्या झालेल्या, कंठात प्राण. बस इथपर्यंत आलं प्रकरण. मग ते सारखं वर पाहतं. हे आगामी आहे. प्रत्यक्षात त्याला यमदूत दिसतात. यमदूत फक्त दोघांना दिसतात, मृदंगाचार्य आणि कीर्तनकार. आम्ही काय एवढे पापी आहो का? कोण दोघं? गावातल्या कुत्र्यांना दिसतात यमदूत आणि ज्याच्या करता आले त्याला दिसतात. स्वर्गारोहण प्रसंग वाचा. धर्मराजासोबत कुत्र निघालं. स्वर्गारोहण. यमपुरीपासून पुण्य संपलं. कुत्र वापस आलं पण यमदूत बघून आलं. म्हणून कुत्र्यांना ती दृष्टी आहे. यमदूत गावात आले की कुत्र्यांना दिसतात. आणि त्या दिवशी कुत्रे भुंकत नसतात, विवळतात. बस त्यातलं कारण शोधा ना तुम्ही. का भुंकण्याचा प्रयत्न करतात ते, पण भयानक यमदूत पाहिल्यावर बोबडी वळते. एखादा भित्रा माणूस संडासमध्ये गेला आणि झुरळ जर बघितलं तर ते झुरळ नाही म्हणत, जुजू करताना दरवाजा तोडून बाहेर यायचं. तशी कुत्र्याची अवस्था. यमदूताकडे पाहिल्यानंतर भुंकण्याचा प्रयत्न, पण त्याला आपण विवळणे म्हणतो. विवळणे. लहान पिल्यापासून अख्ख्या कुत्र्यापर्यंत गावातले सगळे कुत्रे विवळतात. आणि माझं खोटं असेल तर त्या दिवशी म्हाताऱ्या माणसांची चर्चा ऐका. 90चं म्हातारं काठी टेकत 85च्या म्हाताऱ्याजवळ जातं. तात्या, काय रे नाना? अरे कुत्री रडायला लागली गावात. हो ना.
जास्त आजारी कोण आहे आपल्या गावात, हे दोघं सोडून बरं का, समजायचं यमदूत आलेले आहे. कुत्र्यांना दिसतात, ज्याच्या करता आले त्याला दिसतात. मग ते सारखं वर पाहतं. अकराळ विक्राळ अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुठे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोठे वृद्धो मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते क्रूर गिदाड बोचून खाती रक्तबंबा ऐशारी ती दया कोणा येईना दूर राहिली नाती गोती राज्य वैवती संपत्ती पडला यम दूता हाती असाय आणि एकटा याच नाव आहे आगामी. म्हणून चार दुःखाचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मरण. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. विठ्ठल मग त्यावेळेला सुचणार आहे का, बोलवा बोधेगावचं भजनी मंडळ, मला मरायचं आहे. अरे जन्मभर भजन केलं तरी शेवटच्या दिवशी मुखाला नाम येईल याची शाश्वती नाही. जन्मभर जन्म जन्म मुनी जतन कराही अंती राम काही आवत नाही. मग अरे त्याच्यासाठीच, नाहीतर मी असं विचारतो, 3 तासाचा पेपर सोडवायचा आहे. सचिन भाऊ किती वेळ? 3 तास. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय? आदल्या दिवशी 6 तास पुस्तक वाचून गेलं तर नाही, 3 तास तर लिहायचं आहे नाही. त्याच्यात प्रकार आहे ना विद्यार्थ्याचे. एक विद्यार्थी 100 पैकी 99 मिळाले. गरीबाचं पोर शाळेतून आलं म्हणजे जर्सी गाईची शेण काढणे, चारा पाणी, धार काढणे, दूध डेअरीवर नेणे, वैरण पाणी सगळे करणे. जर बापानं सांगितलं उसाला पाणी भरणे तरी रात्र रात्र जागं राहून अभ्यास करणे. ते होत करू पोरग. आणि त्याला 99 मिळाले 100 पैकी. गोठ्यात गेलं आणि रोगोडची बाटली घेतली. धावले मायबाप. काय करतो रे? आत्महत्या करतो. आई नापास झाला नाही. मग 1 गुण गेला. 100 पैकी 99 मिळाले. अरे 100 पैकी 99 मिळाले तरी रोगोर घेतो. आणि ते तर पाटलाचं पोर, त्याचा बाप न तो कारमध्ये 3 दिवस झाले. गावात पेढे वाटतात. 35 मिळाले म्हणे पठ्ठ्याच्या पोराला. हे रडून सांगता आई त्याला 35 खूप झाले. का? त्यानं पुस्तक वर्षात हातातच घेतलं नाही. मी सगळे तुम्ही सांगितलेले कामं करून रोडच्या लाईट खाली रात्र रात्र अभ्यास केला. उशाखाली पुस्तक, उठलो की पुन्हा वाचायचो, तरी माझा 1 गुण का गेला आई? विद्यार्थ्याचे प्रकार. एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका सूचना वाचत नाही, भराभरा उत्तर लिहितो. आणि एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका हातात आली, सूचना वाचतो 3-3दा. 7 पैकी 5 सोडवा, 7 पैकी 5 सोडवा, 7 पैकी. मग त्या 5 मध्ये आपल्या लायकीचा कोणता? त्याच्यात अबकड एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी. आणि त्याची मम्मी सगळ्या बोदेगावात सांगते, माझा बाळू ना अर्ध्या तासात येतो परीक्षा देऊन. तुला काय माहिती बाळूनं काय दिवा लावला? आणि ज्यानं वर्षभर अभ्यास केला तो सूचना वाचत नाही, भरा 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 उत्तर लिहितो. आणि वेळ शिल्लक राहिली तर शांत डोक्यानं अख्खी प्रश्नपत्रिका वाचतो. धक्का बसतो त्याला. आता काय करू? परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा. मी तर 7ही उत्तरं लिहिली. आता काय करू? मग तो परीक्षकाकरता उत्तर पत्रिकेत सूचना लिहितो की कृपया प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे मी 7ही उत्तरं लिहिली,
तरी वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा, याचं नाव अभ्यास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी घेतलं यासाठी केला होता अट्टाहास, 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 यासाठी केला होता साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जसं विद्यार्थ्याला 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे, तसं शेवटच्या वेळेला मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर नाम घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात मी केलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंगमणी, जागृती, स्वप्नी, पांडुरंग नेणे आणि काही धंदा, नित्य द्यातसे गोविंदा, दिन रजनी हाची रजनीहाचे धंदा गोविंदाचे पवाडे. यादसाठी हे सगळे केलं ना, यादसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपण पण हे 2च प्रश्नाची उत्तर झाली. कशासाठी, काय केलं, म्हणजे पहिलं चरण. कशासाठी, शेवटचा दिस गोड व्हावा. काय केलं, केला होता अट्टाहास. आता 11:15 झाले. कशासाठी काय केलं हे कळलं आम्हाला. मग काय सध्याचं काय, आता निश्चित
कशासाठी काय केलं हे कळलं महाराज. मग सध्याचं काय, आता निश्चिंतने पावलो विसावा. आता इथे जो आता शब्द आला हा वर्तमान कालवाचक घ्यायचा. आता आता बऱ्याच ठिकाणी येत असला तरी त्याचे अभंगानुसार अर्थ वेगवेगळे असतात. कुठे आता भविष्याचा निर्देशक आहे, कुठे आता वर्तमान कालवाचक आहे, कुठे आता युगवाचक आहे. आता बऱ्याच ठिकाणी आता आला. तुमच्या भाषेत सचिन भाऊ उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. राईट राईट, नो नो. KNOWचा उच्चार नोच आहे, NOचा उच्चार नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGHT राईटच आहे. पण एक राईट बरोबर, एक राईट उजवं, एक नो जाणणे, एक नो नाही. तसं आता सगळ्या एका अर्थी नाही. इथला वर्तमान काल वाचक, कुठे कुठे भविष्याचा निर्देशक आणि कुठे योग वाचक. सीजन कळतं ना, शेतकऱ्याला कळतं. हाडाचा शेतकरी पाहिजे सीजन. ते पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही, हाडाचा. शिकला नसेल तो, पण हातात माती घेतली तरी सांगतो ह्याच्यात कोणतं पीक चांगलं येईल. जन्म त्याचा मातीत गेलाच नाही. तर बटाट्याच्या शेतामध्ये कास्तकार उभा होता, गुडघ्या इतका बटाट्याची झाडं, काही मांडी एवढाली झाडं, त्याच्यात पाणी भरत होता, चिखल लागलेला होता. मुंबईच्या 2-3 गाड्या आल्या बरं का सचिन भाऊ पाहणी करायला. त्याच्यात मोठा साहेब उतरला, शर्टिंग गॉगल, त्याच्या डोक्यावर छत्री, एक वॉटर बॅगवालं पुढं, एक मागचं फाईल घेऊन 10-20 माणसं बांधावर उभीन. तो कास्तकार बोधेगावचाच असेल, तो बटाट्यात. आणि तो साहेब कोणाचं शेत आहे? माझंच आहे साहेब. वारकरी कास्तकार होता तो बोधेगावचा. माझंच आहे साहेब नम्रतेने. काय नाव आहे तुमचं? जसा याचा सालाचा गडी इतक्या रगेली विचारतो. माझं नाव रामाजी गोमाजी कापसे. एकटे लिहायला असते. वय किती आहे? 55. पण बोधेगावचा कास्तकार शांतही होता आणि थोडा डोक्यानं गरमही होता. नाव विचारता, गाव विचारता, वय विचारता, तुमचा परिचय? मी मुंबईहून आलो, दिल्लीहून येणं मला घेणं काय तुझं? परिचय सांग ना. मी बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे. असं आहे का साहेब? चुकलं माझं. मला हे सांगा कापसे, हे बटाटेच आहेत ना? जो कास्तकार बटाट्यात उभा आहे आता, तुझ्या डोक्यात काय बटाटेच भरले का साहेब? आणले का बटाट्यात उभा आहे मी? उभा आहे. अरे मग कमरे एवढाले झाड झाले, अजून बटाटे कसे नाही लागले? साहेब अरे बटाटे मातीत लागतात रे साहेब. माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला. तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. म्हणून हाडाचा कास्तकार. नागपंचमीचा दिवस, श्रावण महिना, एक शेठजी आले. तुम्हाला 2 क्विंटल गहू सप्रेम भेट देतो, त्याला लागणारं खत वगैरे देतो. सप्रेम भेट. पण विनंती आहे काय, आज गहू पेरा. शेतकरी उभा झाला. नागपंचमीला गहू पेरतात का शेठजी? तुम्ही पेरला होता का? नाही, आम्ही विकला. हा बरोबर आहे. तुमच्या पिढ्या विकता विकता मेल्या आणि आमच्या कास्तकाराच्या पिकवताना गेल्या. श्रावण महिन्यात कुठे गहू पेरतात का शेठजी? वापस न्या. दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत घेऊन मग गहू पेरेल. का? आता सीजन नाही. हा जसा शब्द आहे तसं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतयुग ध्यानाचं सीजन आहे, त्रेतायुग यज्ञाचं सीजन आहे, द्वापारयुग परिचर्येचं सीजन आहे आणि कलियुग
हे हरिनामाचं सीजन असल्यामुळे अनेकापे काम नाही शब्द आहे. पण एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आता म्हणजे या कलियुगात. हा जो आता आहे हा योगवाचक घ्यायचा. कधी कधी आता भविष्याचा निर्देशक. एकदा पोटात गेली कि मग 40 फूटचा रोड त्याला पुरत नाही आणि मग ते बरळतं. आपको पता है किस बात का? हमने शराब पी है. और शराब तो क्या पिएगा? शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब इज्जत को पिएगी, शराब तबीयत को पिएगी, शराब पैसे को पिएगी, शराब बाल बच्चे को पिएगी, शराब प्रतिष्ठा को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैर समझ दूर करो. कितनी भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधे रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाए. मग त्याला वाटतं की आता घरी जायचं, कपाट उघडायचं, आहे तेवढ्या बाटल्या फोडून टाकायच्या आणि मेलो तरी पुन्हा भानगडीत पडायचं नाही. म्हणजे इथून माग किती वागला वाईट आता इकडे पाहू नका. का? मागे झाले ते अवघेची वाव, ते गंगेला अर्पण. इथून पुढे आता तरी पुढे शब्द आहे आता, पण भविष्याचा निर्देशक आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. किती वाईट वागला इकडे बघू नको, इथून पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. हा आता भविष्याचा निर्देशक आहे. तो सांगितला आता तो योग वाचक आहे. या अभंगातला आता वर्तमान काल वाचक. सध्याचं काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेची. आणि हे चरण सोडवण्यासाठी उलट वाचत यायचं की उत्तर सापडतं. खुंटलिया हवा तृष्णेची. तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो आणि निश्चिंत झाल्यामुळे विश्रांती. आता निश्चिंतीने पावलो विसावा. जोपर्यंत तृष्णेची हाव खुंटत नाही तोपर्यंत निश्चिंत नाही, आणि निश्चिंत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. नाही तर तुम्हाला चांगलं माहिती आहे, 100 एकर वाडी, सुभाषराव 3 मजली माडी, एसीची गाडी,
झोपेच्या गोळ्या खातं तरी अर्ध्या अर्ध्या तासात यशीच्या रूममध्ये दचकू दचकू उठतं. विश्रांती नाही का? निश्चिंत नाही. निश्चिंत का नाही? तृष्णेची हाव खुंटली नाही. ते म्हणते इथून पुढच्या 3 पिढ्याचं चांगलं भागल, पण 4थ्या पिढीचं कसं होईल? म्हणून हाव तृष्णेची खुंटली नसल्यामुळे निश्चिंत नाही, आणि निश्चिंत नसल्यामुळे विश्रांती नाही. यशीच्या रूममध्ये सुद्धा. याच्या उलट रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं, त्याचे 2 उघड्या अंगाचे लेकरं, नवरा बायको दगड फोडतात दिवसभर, आणि मग सायंकाळी 3 दगडाची चूल, येड्या बाबळीचं सरपण, तवा, बाजरीच्या भाकरी भाजून काढल्या, 2-4 वांगे भाजले, त्याचं भरीत केलं, 4-4 भाकरी एका दाबून खाल्ल्या, 1-1 तांब्या पिऊन झोपले रोडच्या काठाला पाणी पिऊन. सकाळचे 9 वाजले तरी जाग नाही. याचं नाव विश्रांती. मी का सांगितले 2 भाग? अरे ते तर यशीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन दचकू दचकू उठत का? 2 पिढ्याचं भागलं म्हणतो, 3रीचं कसं होईल? ही हाव आहे रोडच्या काठाचं. जेवल्यावर झोपताना देवाचे आभार मानतं, विठ्ठला आज पोटापुरतं मिळालं बरं का, झोपतो आता उद्याची उद्या. इथे तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालं, म्हणून हे 12 तास झोपलं रोडच्या काठाला. म्हणून उलट वाचत्या खुंट. तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही, आणि निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. महाराज म्हणतात माझी तृष्णेची हाव खुंटली. कशावरून? अरे घरची परिस्थिती प्रतिकूल आहे, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवराय अनुकूल आहे, नजराना पाठवला तरी वापस केला. काय दिला ठेवा, हे आम्हा विठ्ठलची व्हावा, आणि दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. याला म्हणतात खुंटलिया हावा तृष्णे.
महाराजासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. सध्याच काय, आता निश्चिंतने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेच्या. महाराज 3 प्रश्नाचे उत्तर झाले हो. आता काय, कशासाठी काय केलं. पहिलं चरण कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा. काय केलं, केला होता अट्टहास. नंतर विचारला मी सध्याचं काय, तुम्ही आता निश्चिंतीने पावलं विसावा. आता काय, आता आमचा 4था प्रश्न आहे, तुम्ही निवांत बसला म्हणजे. मागचं आठवत असेल ना, आठवतं. मग मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं. बसला म्हणजे. मग मागचं आठवत असेल ना, आठवतं ना. मागचं आठवलं म्हणजे काय वाटतं, कौतुक वाटे. नवल वाटतं, कौतुक वाटतं. कशाचं, झाली या वेचाचे. म्हणजे अरे एकदा मुखाला नाम येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य पाहिजे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. त्याचे मुखी हरी पैठा अनंत जन्मेचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य पाहिजे मुखाला नाम येण्यासाठी. एकदा मुखाला नाम येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. अरे मला रात्रंदिवस नाम मुखाला आलं याचंच कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे. इथे जो वेच शब्द आहे ना, तो आयुष्याच्या बाबतीत घ्यायचा आहे. आयुष्य वेचणं चाललेलंच आहे. मग प्रपंचात वेचा नाही तर परमार्थात वेचा, ते थांबत नाही, चाललेलं आहे. कुठेही वेचा. एक कंजूस माणूस होता बरं का, मृदंगाचार्य. तिकडची गोष्ट सांगतो रे बाबा, इकडची एकही सांगत नाही. अजून 19 मिनिट थांबायचं इकडे. कंजूस माणूस, चिकट. चिकट शब्द सर्वांना माहिती आहे. त्याच्याही पुढे एक शब्द आहे मक्खीचूस. मक्खीचूस म्हणजे कढीत जर माशी पडली, तुपात नाही कढीत. आता कढी खूप महाग आहे का, तरी ते कढी फेकत नाही, माशी फेकत नाही. माशी कढीतून काढतं, चष्मा लावून माशीकडे पाहतं की हिला किती कढी चिकटली. मग तिच्यापासून व्याजासह कढी वसूल करतं. म्हणजे चोखून चोखून माशीला फेकतं. त्याला म्हणतात मक्खीचूस. उष्ट्या हातानं कावळ्यानं मारणे. उष्ट्या हातानं म्हणजे सचिन भाऊ वरण भात खात होतं, हे भात हाताला चिकटला होता, एवढ्यात कावळ्या आला. त्याला वाटलं आता जर खडा फेकून मारला तर हाताला चिकटलेली भाताची शीत कावळ्यापर्यंत जाईल.
आणि कावळ्याला भात खाऊ घातल्याचा कलंक माझ्या उदार कुळाला लागला. एवढं जे जपतं त्याला म्हणतात उष्ट्या हातानं कावळ्या न मारणे. असं मक्की चूस, कंजूस, चिकट. पहिल्यांदा गेलं तीर्थयात्रेला, तीर्थयात्रा केली, यात्रेहून आलं, म्हणलं माऊंद घालायचं आहे. माऊंद महिना डिसेंबरचा होता, शेवटचा आठवडा होता, आणि यानं 25 लोक गावातले VIP जेवायला सांगितले. निमंत्रण दुपारी 3 वाजता. 3 वाजताचं निमंत्रण का? लोक जेवूनच येतात. चिकट होतं नाही. सगळ्या गावात चर्चा. का रे 3 पिढ्या पाहतोय आपण. याच्या आज्यानं, याच्या बापानं, याच्या पंजोबानं कधी कोणाला जेवू नाही घातला, आणि आज निमंत्रण याचं. म्हणले पण सावध राहू आपण. 3 वाजताचं निमंत्रण आहे ना, 5ला जाऊ आणि जेवूनच जाऊ घरून, कारण ते लबाड आहे ते लोक ओळख. आणि खरंच लोक त्या गावचे 5 वाजता आले. 25च होते. स्वयंपाक उरकायचाच होता बरं का सुभाषराव. 5:30 झाले, 5:45 सूर्य मावळला. डिसेंबरचा शेवटचा आठवडा, गारठ्याचे दिवस. का रे 3चं निमंत्रण का 6 वाजले. एक तासभर थांबा, तासभर बरं का. 7ला बसवले जेवायला 25 लोक. दिवस गारठ्याचे. थांबा थांबा, तूप वाढायचं राहिलं. तूप मग कोणी मनाई केली. 3चं निमंत्रण देतो का 7 वाजले तूप वाढायचं. झालं लवकर. लोक रागावले, हे घाबरलं. घरात आलं, बायकोला म्हणलं तीर्थयात्रा केली, मावंद्याची पंगत आहे, तूप वाढलं पाहिजे. बायको म्हणली तुपाची वाटी ती तिजोरीत आहे. इतकं चिकट होतंय. वाटी तिजोरीत तुपाची. आणि मग तिजोरी उघडली. 7:15 वाजलेले, गारठ्याचे दिवस. तूप वाटीत होतं पण थिजलं थंडीत. आता वाढायचं कसं? निखाऱ्यावर ठेवली वाटी चुलीतल्या. पुन्हा हे पंक्तीत आलं. लोक म्हणले काय झालं तुपाचं? काय ना ते थिजलं आहे ना, थोडंसं दम काढा. एक निखाऱ्यावर ठेवलं, पातळ झालं की तूप वाढतो की लगेच सुरू करा. तसंच सुरू करतो आम्ही. तूप वाढतो का 3ची निमंत्रण वेळ देतो, 3ची 7:30 वाजले तूप वाढतो म्हणतो. थांबा थांबा 2 मिनिट थांबा. आणि मग लोकांचा राग यानं बायकोवर काढला. घरात झालं का नाही अजून? ते खवळले लोक माझ्यावर. बायकोही घाबरली. तिनं हातानंच वाटी उचलली. बरं का, ते राहू दे ना, मोबाईल ठेवून दे ना. काय इकडे काय ठेवला? हातानंच उचलली वाटी. ती तापली होती. चटका बसला, पडली चुलीत. वाटी पडली, पाहता काय चुलीत. फुकट गेली पंगत म्हणला. बायको हुशार होती. कशी काय फुकट गेली? अहो तुम्ही पंक्तीत तूप वाढलं असतं तरी वाटी रिकामीच आणणार होता का नाही घरात? आणि चुलीत सांडली तरी वाटी रिकामीच. आपल्याला काय फायदा आणि तोटा? आणि कशाला वाईट वाटून घेता? बायको हा म्हणला बरोबर आहे तुझं, पण पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी रिकामी होणार होती, चुलीत सांडल्यावर वाटी रिकामी झाली. पण पंक्तीत तूप वाढल्यावर वाटी रिकामी झाली असती ना, हे तूप सार्थकी लागलं असतं. चुलीत सांडल्यावर वाटी रिकामी झाली, हे तूप फुकट गेलं. तसं देह ही वाटी आहे, आयुष्य त्या वाटीतलं तूप आहे. तुम्ही प्रपंचात खर्च करा, एक दिवस वाटी रिकामी होणार. परमार्थात खर्च करा तरी वाटी रिकामी होणार. मग देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप प्रपंचातच खर्च करणे हे चुलीत सांडल्यासारखं आहे. आणि देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप
हे परमार्थात खर्च करणे हे पंक्तीत वाढल्यासारखे. महाराज म्हणतात याचं नवल आहे कौतुक वाटे झाली म्हणून शब्द आहे कौतुक वाटे झाली या वेचाचे. माझं अख्खं आयुष्य नामचिंतनात वेचलं ना याचं नवल वाटतं. नाम मंगळाचे तेने गुणे. ते मंगल शब्द फक्त नामाला लागतोय नामाला. बाकी मंगल म्हणायचंय. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला 12 वर्षांनी मुलगा झाला. अर्ध गाव पेढे वाटून झालं असेल. अर्ध मागचं एक पळत आलं. थांबा का वाटणं बंद करा. काय झालं मेलं. याला म्हणतात मंगलात अमंगल. ते तिकडची गोष्ट सांगतो बरं का. तिकडची कोण्या गावची तुम्ही विचारू नका. तिकडची 20-25 वर्षाचे पोरं लग्नासाठी निघाले. 100 पोरं. अरे नुसते पोरं जाता का रे लग्नाला. एक म्हातारं न्या ना सोबत. म्हातारं अनुभवी म्हणून 85चं एक घेतलं. बाकी सगळे 25चे एकच म्हातारं 85चं. मी सांगत नाही. मांडवाच्या दारा पुढे आलेला म्हातारा दारा पुढे आणला म्हातारा. 85चा म्हातारा. लग्न 12-42चं होतं. म्हातारं 12-42 पर्यंत शांत होतं. आणि दिले पोरं बिघडून. 25 वर्षाचे सगळे पोरं 100. का रे जेवायला आलो का आपण. अरे नवरदेवाकडच्या 12-42 झाले. सांगा त्या मुलीच्या बापाला एकदा नवरी आणा म्हणा आणि या नवरदेवाचं तोंड पेटवा म्हणा. हे मंगलाष्टक आहे का खरं सांगा. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा म्हणे नवरी आणा रांड जाळ्या नवऱ्याचे तोंड. अरे वय वाढलं असल आणि बोलण्याचं तारतम्य नसल तर ते पांढऱ्या दाढी मिशीचं बालक समजायचं. कोणतं पांढऱ्या दाढी मिशीचं बाळ. समान तो देही बालकाच्या. वयाच्या प्रबोधे विचारला नाही. प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या मने नवरी आणा रांड जाळ्या नवऱ्याचे तोडारे. मंगलात मंगल. मंगळते नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ.
एक ते पेपरला सदर यायचं सुभाषराव, शुभ बोल नार्या. पेपरला असायचं शुभ बोल नार्या, कारण त्या नाऱ्याला अशुभ बोलायची सवय होती. नाऱ्या अशुभ बोलायचा, नाऱ्याचे मित्र मंडळी लाता खायचे. नाऱ्यासोबत गेलेले मित्र कोण्याही लग्नातून बुंदी खाऊन येत नव्हते, लाता खाऊनच यायचे. नाऱ्या प्रसिद्ध झाला, लाता खाऊ पार्टी आली, लोक म्हणायचे. एक श्रीमंताचं लग्न होतं, तिथं नाऱ्याचे मित्र म्हणले, नाऱ्या लय दिवस लाता खाल्ल्या भाऊ, तुझ्या पाया पडतो, आज काहीच बोल नको. नाऱ्या म्हणला, बोलणार नाही. लोक पाहूनच होते काय चाललंय यांचं. नाऱ्या आजच्या दिवस काय बोल नको, बोलणार नाही म्हणला रे. नाऱ्याचा पारा वाढत चालला. बरं का नाऱ्या, आज बोलूच नको. अरे नाही बोलणार म्हणतो ना. फार बरं होईल नाऱ्या, आज बोलू नको. नाऱ्या झाला उभा, लोक पाहू लागले. नाऱ्या आता उभा झाला तर शुभ बोल नाऱ्या, मांडवाला आग लागू दे साऱ्या. नाऱ्या म्हणला, नवरा जळो नाही तर नवरी जळो, मला काय घेणार रे, मी मुडद्यासारखा पडून राहील न पिंडा एवढा भात खाईल. हे काय मंगलाष्टक आहे का? याला म्हणतात मंगळतीनो कन्यापुत्राधिक. म्हणून जगामध्ये जर मंगळ काय असेल, सकळ मंगळ सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, ते नाम मुखाला आलं. नाम मंगळाचे तेने गुणे, म्हणून कौतुक वाटलं. कौतुक वाटे झाले अवेचाचे. महाराज झालं, आता 5 मिनिट आहे. बरं मग आता उरलेले दिवस कसे घालवणार जीवन मुक्तीच्या आनंदात? I'm
नामावली भजन होईल, जय विठ्ठल होईल. ते झाल्यावर सर्व आमचे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणीच उठणार नाही. फक्त आजच्या कीर्तनकाराला जाण्याची परवानगी असेल, कारण सासवड आणि जेजुरीच्या मध्ये ते गाव आहे. कीर्तन 5 ते 7 आहे. तुम्ही डोकं चालवा. तरी मी तिथे 5 वाजता हजर असणार आहे. बघा सुभाषराव, मग निवेदक निवेदन देतील तसा पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. मजा आली. मृदंगाचार्य, गायनाचार्य, सर्व टाळकरी खेळी मेळीन गदा रोडी ज्ञानेश्वर साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. शूटिंग वाले 1 नंबर आहे. फोटोग्राफर 1 नंबरच आहे. सगळेच 1 नंबर आहे. विठ्ठल खाली बसा. विनेकरी बाबा बसा. बसा. बसलेल्यातलं कोणी उठू नका. कोणीतरी निवेदक माईक जवळ या. पुढचं कसं कसं आहे ते सर्व सांगा. जेवणाचं वगैरे जेवल्याशिवाय जाऊ नका, हे जेवू घालणाऱ्यांनी सांगायचं असते. म्हणून तो अधिकार आपण राखीव ठेवू.